श्री प्रशांत दामले आपल्यासोबत आहेत. एक विजय तेंडुलकरांचं फार फेमस वाक्य, त्यानंतर नाना पाटेकरांनी मधल्या काळामध्ये लोकमतमध्ये दोन्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची घेतलेली मुलाखत, आणि तुम्हाला ते 365 दिवस सगळे राजकारणी नाटक करतात. काही जोडून घ्यायचं का सगळं एकमेकांना? काही मेसेज द्यायचा होता? नाही, असं मेसेज वगैरे काही नाही. कसं असतं की खरंच मी मनापासून जे बोललो ते मनापासून बोललो. कारण आम्ही जे नाटक करतो की आम्ही कलाकार जे नाटक करतो ते आमचं 3 तासाचं असतं, आणि आमची वाक्य जी असतात ती रायटरने म्हणजे भाड्याची असतात ती. पण ही जी सगळी मंडळी आहेत ही 24 तास त्यांना ऑन अलर्ट मोड राहावं लागतं. म्हणजे जसं अग्निशामक दल 24 तास ऑन ड्युटी असतं किंवा पोलीस ऑन ड्युटी असतात, तसंच राजकारणीसुद्धा ऑन ड्युटी असतात कायमस्वरूपी. त्या ठिकाणी जाताना तो चेहरा, ते शब्दसंपदा हे सगळं त्यांना नीट जपून वापरायला लागतं, आणि हे जागरूकपणे त्यांना करावं लागतं. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांना खूप मेहनत आहे त्याच्यामागे. आम्ही जे करतो ते 3 तास आम्ही 30 दिवस तालमी करतो. लेखकाला काय म्हणायचं ते आम्ही पचवायचा प्रयत्न करतो, आणि ते मग पचवून आम्ही ते आमचीच वाक्य असल्यासारखी आम्ही ती रंगमंचावर बोलतो. पण ही मंडळी सगळी जी आहेत किंवा डॉक्टर मंडळीसुद्धा, इव्हन डॉक्टर मंडळी 24 आवर्स ड्युटी आहे. त्यावेळी त्या ड्युटीवर गेल्यानंतर त्या पद्धतीने ते ऑपरेशन करावं लागतं त्यांना. तसंच ह्यांचं पण आहे. मला असं वाटलं की तुम्हाला विद्यमान राजकीय परिस्थितीवरती काहीतरी भाष्य करायचं. नाही, राजकीय परिस्थितीवर भाष्य करण्यात पण मी मोठा नाही आहे, माझा तेवढा अभ्यास नाही. तेंडुलकरांचं मी उदाहरण त्यासाठीच दिलं ना, म्हणजे बंदूक वगैरे काढल्यानंतर तो किती मोठा गदारोळ झाला. तेंडुलकर म्हणाले ना की मला एका विशिष्ट नेत्याला ते माहितीच येतो. तेंडुलकर एका वेगळ्या पातळीवर आहे, आम्ही अजून खालच्या पातळीवर आहोत. त्यामुळे त्यांचा अभ्यास जास्त असू शकतो. म्हणजे तेंडुलकरांच्या त्यांचा अभ्यास जास्त असू शकतो ना. आणि नानांनी सुद्धा मधल्या काळामध्ये ती जी मुलाखत घेतली त्याच्यामध्ये जवळपास तुम्ही, कारण नंतर जे विश्लेषण झालं वेगवेगळ्या मराठी माध्यमानं जे तुमच्या भाषणाचं विश्लेषण केलं ते खूप वेगळ्या पातळीवरती केलं. स्पेशली लोकसत्ताने असं म्हटलं की प्रशांत दामले यांना काहीतरी सुचवायचं. नाही, प्रत्येकजण आपापला अर्थ काढत असतो. माझा अर्थ हा होता की दे आर रिअली टॅलेंटेड पीपल. राजकारणी हे खरंच टॅलेंटेड पीपल असतात, आणि त्यांना आपलं टॅलेंट कुठं वापरायचं, कसं वापरायचं, कधी वापरायचं हे त्यांना जास्त माहिती असतं, आणि ते तेवढे हुशार आहेत आणि तेवढे मेहनती आहेत. की हल्ली असं झालेलं आहे की कुठल्याही विषयावरती आपण बोललो की विनाकारण वाद होतो, नको त्या गोष्टीला फाटे फुटायला. असं तर झालेलं नाही आहे ना की असं आहेच आणि आधीही होतं ना आताही आहेच? नाही, कुठल्याही विषयावर म्हणजे मला जर हॉकीमध्ये कळत नसेल तर मी हॉकीमधलं बोलू नये ना, इतकं सिम्पल आहे. माझा विषय तो नाट्य विषय आहे, माझा रंगकर्मी आहे. त्यामुळे नाटकाशी संबंधित असलेल्या सगळ्या गोष्टी मी बोलायला पाहिजेत. म्हणजे थिएटर कसं असावं, रंगकर्मीने काम कसं करावं, रिहर्सल कशी करावी, नाटकाची स्क्रिप्ट किती महत्त्वाची आहे, बॅकस्टेज आर्टिस्ट किती महत्त्वाचं आहे, ड्रायव्हर किती महत्त्वाचं आहे, लाईट्सचं महत्त्व काय आहे, ह्याबद्दल मी बोलावं. कारण हा माझा व्यवसाय आहे. त्यामुळे माझ्या व्यवसायाबद्दल मला जी माहिती आहे तेवढ्याचबद्दल मी बोलायला पाहिजे. बाकीच आपल्याला माहीत नसलेल्या गोष्टींबद्दल उगाच काहीतरी टाईमपास म्हणून बोलण्यात काही पॉईंट नाही आहे मला. तुमची एक अप्रतिम अशी मुलाखत नाट्य व्यवसाय ती मी एक 1.25 तासाची बघितली ना. आय रिअली लाईक इट. म्हणजे तुम्ही इतके कमिटेड आहात तुमच्या, आणि तुमचा फोकस आजूबाजूला बिलकुल जात नाही आहे. पण तरीसुद्धा एक अपेक्षा असते की कलाकारांनी विद्यमान स्थितीवरती बोलावं. तसं तुम्हाला कधी वाटलेलं नाही? नाही, मला मी बोलत नाही, मी कृती करतो. आणि ती कृती म्हणजे प्रत्येक नाटकं पूर्ण निखळ मनोरंजन आहे. कृती म्हणजे एवढीच करतो. सगळ्या नागरिकांना मी मनापासून विनंती करतो की त्यांनी मतदान करावं. हा कृतीचा भाग झाला ना. ते बोलण्यात काय पॉईंट आहे की मला हा पक्ष मला आवडतो, मला तो पक्ष आवडतो, मला ते नेते आवडतात, मला हे नेते आवडतात. मला जे नेते आवडतात आणि मला जे पक्ष आवडतात त्यांना मी मतदान करतो. त्यामुळे मी सर्व नागरिकांना तेच सांगेन की आता लोकसभा आहे, विधानसभा आहे, महानगरपालिका आहे, त्यावेळी मतदान करा. मतदान केलं की आपल्याला बोलायचा हक्क होतो. त्याच ह्याच्यामध्ये तुम्हाला विधान परिषदेवरती संधी द्यायला हवी. म्हणजे मी इथे कुठे काही कॉन्ट्रोवर्सी मला क्रिएट करायची नाही आहे. थोडं तुम्ही आज इतक्या महत्त्वाच्या गोष्टीला बोलत आहात, मला आणखी ते प्रश्न विचारायचे आहेत. पण तिथे एक मागणी पण आली की विधान परिषदेवरती प्रशांत दामले यांना संधी मिळायला हवी. अलीकडचं जर ट्रॅक रेकॉर्ड आपण बघितलं ना तर राज्यपालांनी नियुक्त करायचे ते जे 12 आमदार आहेत तिथे तुम्ही दिसतच नाहीत. मला नादू महानोरच शेवटचे दिसले सभागृहात. विद्याधर गोखले पण होते, नंतर गोखले साहेब पण होते. नाही, कसं आहे की काही काम करण्यासाठी काही पोस्ट मिळणं गरजेचं आहे असं मला काही वाटत नाही. मी आता अध्यक्ष झालो आहे आत्ता,
4-5 महिने झाले. अध्यक्ष व्हायच्या आधीसुद्धा मी नाट्यगृहांच्या सद्यस्थितीबद्दल मी सगळ्यांना भेटत होतो आणि मला फ्री एंट्री होती सगळीकडेच. त्यामुळे मी विधान परिषदेचा अध्यक्ष काय तुमचं सदस्य व्हावं आणि मला करावं असं मला कधीच म्हणणार नाही आणि म्हणावंसं पण वाटत नाही. कारण माझ्यापेक्षाही ज्येष्ठ कलाकार आहेत आज की ज्यांना संधी मिळणं गरजेचं आहे, द्यायचीच असेल तर. आता आतली ॲडजस्टमेंट असेल तर आम्हाला संधी मिळणं फार दुराभास्त गोष्ट आहे. अलीकडे काहीतरी राज्य सरकारनं नाट्यगृहासाठी निधी दिला असं मी ऐकलं. नाही, चाललेलं आहे. सुदैवाने झाले काय, माननीय एकनाथजी शिंदे, माननीय आमचे मुनगंटीवार साहेब सांस्कृतिक मंत्री, माननीय अजितदादा पवार, देवेंद्रजी फडणवीस, ही सगळी मंडळी आहेत ना, ही नाटकवाली आणि नाटकाबद्दल प्रेम असलेली मंडळी आहेत. आणि गेले 7-8 महिने म्हणजे अध्यक्ष होण्याच्या आधीपासूनच आमचं काम चालू आहे की नाट्यगृह सद्यस्थिती काय आहे, नाट्यगृहांची किती नाट्यगृह चांगल्या स्थितीत आहेत, किती दयनीय अवस्थेत आहेत, कुठे कुठे नाट्यगृह नाही आहेत, ह्याची सगळी खूप म्हणजे विनोद तावडे साहेब जेव्हा सांस्कृतिक होते तेव्हापासून काम चालू आहे. पण फरक काही पडत नाही. होईल ना, पडेल ना. आपण असं फरक पडत नाही असं नाही म्हणू शकत. टप्प्याटप्प्यानं कसं आहे, राजपत्रित अधिकारी असतात ना, तोपर्यंत त्यांना पटत नाही त्याचं महत्त्व, तोपर्यंत म्हणजे आता उदाहरण देतो की 7 जून 2021ला आमची एक मीटिंग झाली होती आणि ती मीटिंग दादांनी लावली होती, अजितदादांनी लावली होती. ओके. आणि त्या मीटिंगमध्ये त्याच्या आधी आम्ही भेटायला गेलो की दादा असं असं आहे, कोविडचा काळ आहे, आम्हाला असं मदत करा. तर ते म्हणाले ठीक आहे, मदत करा. म्हणजे काय करायचं ते 1, 2, 3, 4 पॉईंट्स आहेत. तर आम्ही पॉईंट्स जाताना आम्ही त्यांना घेऊनच गेलो होतो की ह्या पॉईंट्सचा विभाग कुठला आहे, म्हणजे अधिकारी कोण आहे, त्याचा डेस्क ऑफिसर कोण आहे, हे सगळं आम्ही घेऊन गेलो होतो. आणि ते घेऊन गेल्यामुळे त्यांनी ते वाचल्यानंतर लगेच सांगितलं की 2 दिवसांनी मीटिंग लावा. आणि त्यानंतर 2 दिवसांनी ती मीटिंग लावून ते तुमचे IAS अधिकारी, म्हणजे मला अजूनही आठवतं आहे त्या मीटिंगमध्ये काही अधिकारी असं होते, त्यांना ये क्या मीटिंग है, ये क्या चल रहा है, ये कौन है लोग, ये क्या है, नाटक क्या है, व्हॉट इज थिएटर, क्या है, इसको क्या प्रॉब्लेम आहे. म्हणजे बेसिक त्यांना माहीत नव्हतं, प्रॉब्लेम तो होता. आता कसं तिथपासून त्यांना बेसिक माहिती झालेलं आहे. आणि सुदैवाने आता नितीन करवीर साहेब आपले चीफ सेक्रेटरी झालेले आहेत, आमचे कल्चरचे पण सेक्रेटरी आपले नाटकवालेच आहेत. त्यामुळे आता ही टोटल जी टीम जी आहे, अधिकाऱ्यांची टीम जी आपल्याला मदत करू शकते किंवा मार्ग दाखवू शकते. आम्ही पण चुकू शकतो, म्हणजे आम्ही नाटकातलं तुम्हाला शिकवू शकतो, पण मुलाखत कशी घ्यायची किंवा कुठले प्रश्न कसे विचारायचे हे तुम्हाला माहिती आहे. बरोबर की नाही. त्यामुळे आम्ही पण चुकू शकतो. तर योग्य मार्ग कुठला, योग्य प्रश्न कुठला, कुठल्या पद्धतीने काय मांडायचं हे ते आम्हाला दाखवू शकतात. आणि त्या पद्धतीने ते मांडल्यानंतर ते मंत्री महोदयांकडे जातं आणि मग ते ओके करतात. त्यामुळे हे बांधायला जरा वेळ लागतो. मी तंजावरला होतो, म्हणजे डिसेंबरमध्ये मी तंजावरला होतो आणि मला ती सगळी ॲक्टिव्हिटी पण बघायला मिळाली. मला खरंच माहिती नाही की नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने काही वेगळ्या गोष्टी करता येतात का. पण एक जी आत्ता टीका दिसते आहे ते 100वे नाट्यसंमेलन असून सुद्धा फार वेगळं काही नाही आहे अशा स्वरूपाची टीका आहे. नाही, टीका करण्याला काही वेळ लागत नाही हो. मी पण तोंड उघडून काही बोलू शकतो ना. प्लॅनिंग अँड इम्प्लिमेंटेशन या 2 गोष्टी वेगळ्या आहेत. मुळात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद असं आमच्या संस्थेचं नाव आहे, जी सेवाभावी संस्था आहे. मी सेवाभावी संस्था मानतो. म्हणजे जसं आपलं गजानन महाराजांचं आहे तसं ही सेवाभावी संस्था आहे. आमची ही देवता आहे, रंगदेवता आपण म्हणतो. तर या 100व्या नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद अखिल महाराष्ट्रीय मराठी नाट्य परिषद होणं गरजेचं आहे. कारण आपण खोलपर्यंत पोचलेलो नाही आहे इतक्या वर्षात. तर त्या दृष्टीने 22 ठिकाणी मी नाट्य जागर स्पर्धा घेतो आहे. आता स्पर्धा एकांकिका स्पर्धा आहे, ते नाविन्य काही नाही आहे. पण आम्ही नाविन्य काय केलेलं आहे, शेवटच्या अंतिम फेरीच्या 9 एकांकिका येणार आहेत. त्या 9 एकांकिकांना आम्ही 9 दिग्दर्शक नेमलेले आहेत जे मार्गदर्शन करतील. म्हणजे मंगेश कदम आहे, विजय केंकरे आहे, पुरुषोत्तम बिर्डे आहे, चंद्रकांत कुलकर्णी आहे, राजेश देशपांडे आहेत. हे असे 9 दिग्दर्शक, म्हणजे आमच्या नाट्य रंगभूमीवरचे 9 दिग्दर्शक ते नेमलेले आहेत आणि ते एकांकिकेला ते मार्गदर्शन करतील. सो ती एकांकिका जेव्हा अंतिम फेरीत सादर होईल तेव्हा मार्गदर्शक पुरुषोत्तम बिर्डे, मार्गदर्शक विजय केंकरे असं होणार आहे. त्यामुळे त्या दिग्दर्शकांना सुद्धा एक चॅलेंज आहे आणि त्या एकांकिकेत काम करणाऱ्या कलाकारांना सुद्धा खूप शिकायला मिळणार आहे. आणि मला खात्री आहे कमीत कमी 7,000 ते 8,000 कलाकारांनी यात भाग घेतलेला आहे नाट्य जागर स्पर्धेत. आणि ह्याच्यामध्ये एकांकिका आहे, बालनाट्य आहे, नाट्य वाचन आहे,
तुम्हाला तुम्ही जेव्हा एखादी मुलाखत घेता तेव्हा तुमची व्होकॅब्युलरी उत्तम असायला पाहिजे, तुमची वाणी स्वच्छ असायला पाहिजे. तर नाट्य वाचन हे नाटकात काम करण्याचा बेस आहे. त्यामुळे नाट्य वाचन आहे, एकपात्री आहे. अशा सहा स्पर्धा आहेत. तर संगीत नाटकातलं नाटकपद ही सुद्धा स्पर्धा आहे. तर आता ह्याच्यात आम्ही नवीन काय केलं असा प्रश्न कोणी विचारला, अशी टीका आहे, पण ते मूर्खपणाचं आहे. ही टीका मूर्खपणाची आहे. हे करून दाखवा ना 22 ठिकाणी करून दाखवा. बरं, दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आजपर्यंत झालेली नाही आहे ना, हे एका वेळी 22 ठिकाणी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने असं काही घेतलं आहे का कधी, किंवा कुठल्याही संस्थेने असं काही घेतलं आहे का? एका वेळी 22 ठिकाणी 6 विविध स्पर्धा, त्याच्यानंतर त्याचा उपांत्य फेरी, त्याच्यानंतर अंतिम फेरी, इतका 5 महिन्याचा कालावधी आहे. 5 महिन्याच्या कालावधीत आमचे 60 आमचे नियामक प्लस बाकीची सगळी मंडळी काम करतात. म्हणजे जवळ 150-200 लोक रंगभूमीचे वरचे पुढची पिढी शोधण्याचं काम करत आहेत. पुढची पिढी आहे ना ही. म्हणजे आता हे निवडल्यानंतर त्यांना ग्रूमिंग आलं, म्हणजे पुढच्या 2 ते 3 वर्षात आपल्या मराठी रंगभूमीला उत्तम कलाकार मिळतील, तंत्रज्ञ मिळतील, दिग्दर्शक मिळतील, तुमचे संगीतकार मिळतील, गायक मिळतील. असं होईल असं वाटतं. होईल असं वाटतं नाही, होणारच आहे. हे मला मान्य, राजाश्रय गरजेचा असतो. पण 3 वर्षापूर्वी एक साहित्य संमेलन झालं होतं, त्यात संयोजन समितीत मी पण होतो. तेव्हा आम्ही एक प्रयोग केला होता आणि तो मानवरसाहित सगळ्यांना आवडलाही होता. सगळे राजकीय नेते खाली बसलेले होते. आत्ताही तीच टीका आहे की सगळे राजकारणी स्टेजवर. गंमत अशी आहे की उदय सामंत यांच्याकडे तुम्ही राजकारणी म्हणून बघता, आम्ही नाही बघत, कारण आमचे ट्रस्टी आहेत ते. देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. आता तू AVP माझाचा म्हणून मुलाखत घेतोयस ना. बरोबर, राजाश्रय मुद्दा आला नाही, राजाश्रय नाही. मग आता मग तसं बघायला गेलं तर तुम्ही सुद्धा तसेच आहात ना. मग ऐक हे बघ, देवेंद्र फडणवीस हे राजकारणी आहेत म्हणून तुम्ही त्यांना घ्यायचं नाही असं तुमचं म्हणणं आहे, बरोबर? म्हणजे तुम्हाला ज्यांनी कोणी प्रतिवाद केला आणि जे असं म्हणतात की असं नाही म्हणणं. उदय सामंत आमचे निमंत्रक आहेत, उदय सामंत आमचे ट्रस्टी आहेत, कर्मधर्म संयोगाने ते मंत्री आहेत. शरद पवार साहेब हे आमचे कायमस्वरूपी आजीव आमचे अध्यक्ष आहेत परिषदेचे, आणि अनेक वर्ष आहेत. म्हणजे आज झाले असं नाही आहे, अनेक वर्ष आहेत ते. त्यांची पार्टी आहे, उदय सामंत साहेबांची पार्टी. पण पार्टीचा आणि नाट्य परिषदेचा काहीच संबंध नाही आहे. ते येतात ते मी मंत्री आहे माझं ऐका असं येत नाही. त्यात वावगं काही तुम्हाला वाटत नाही? काहीच वावगं नाही आहे. काय वावगं काय आहे? आम्हाला ते मार्ग हे कसं आहे की संपूर्ण महाराष्ट्रात फिरताना त्यांच्याकडे, आता तू अनेक ठिकाणी फिरतोस, कोणाशी काय बोलायचं, कोणाला कुठला प्रश्न विचारायचा हे तुलाच बरोबर जास्त माहिती आहे. तसं कुठल्या संस्थेशी बोलत किंवा कुठल्या शहरात कोणाशी कुठल्याही व्यक्तीला तुम्ही संपर्क केलात तर तुमचं काम व्यवस्थित नीट पद्धतीने पार पडेल ह्याची माहिती त्यांच्याकडे असते ना. आणि ती परिषद मोठे होण्यासाठी ही माहिती उपलब्ध होणं हे फार गरजेचं आहे. आणि मी तर आत्ताच परिषदेशी जोडला गेलो आहे, त्यामुळे माझ्यासाठी ती फारच महत्त्वाची माहिती आहे. चांगली रंजक अशी निवडणूक लढून वगैरे. थोडा सनातन आणि नकारात्मक प्रश्न जो नेहमीच असतो, नाटकांचं काय होणार? नाटकांची परिस्थिती उत्तम आहे प्रेक्षकांच्या अर्थाने. आणि प्रशांत दामले यांच्या नाटकांपुरती नाही. तुम्हाला एक सांगू का की आपला कोविड येण्यापूर्वी साधारण 50-60 नाटकं रंगमंचावर होती. 50 ते 60 नाटकं रंगमंचावर होती आणि 4 ते 5 नाटकं उत्तम चालत होती. आज तेवढीच नाटकं रंगमंचावर आहेत आणि 12 ते 14 नाटकं उत्तम चालत आहेत. याचं कारण असं आहे की या 2 वर्षाच्या काळात आम्ही शहाणे झालो म्हणजे जरा लेखकांनी नवीन पद्धतीने विचार केला, कलाकारांना त्यांची किंमत कळली. 2 वर्ष घरी बसायला लागल्यामुळे पैशाचीही किंमत कळली की आपल्या खर्च आटोक्यात ठेवायला पाहिजे. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. म्हणजे आपल्याला आईवडिलांनी ते शिकवलेलं आहे की 100 रुपये मिळालं की 50 रुपये खर्च करा, 50 रुपये बाजूला ठेवा. हे विसरलो होतो आम्ही मधल्या काळात प्लास्टिक मनीमुळे. कोविडने आम्हा नाट्यकलावंतांना खूप काही शिकवलेलं आहे. त्यामुळे आता परिस्थिती बदललेली, चांगल्या पद्धतीने नाटकं येतात, उत्तम पद्धतीने चालतात. कसं आहे की राजाश्रय मिळवणं, म्हणजे मगाच्या प्रश्नात मी थोडंसं तुला अजून एक, राजाश्रय मिळवणं ही एक गोष्ट झाली. मिळालेल्या राजाश्रयाचा उत्तम वापर करणं, म्हणजे नाट्यगृह मला तू छान बांधून दिलंस
मुख्यमंत्री म्हणून तू उत्तम नाट्यगृह बांधून दिलंस, ते मेंटेन पण केलंस, पण त्या नाट्यगृहात होणारी नाटकं जर चांगली नसतील तर ती आमची चूक आहे. आणि तिथे नाट्यगृहात येणारे प्रेक्षक जर पासा इकडे तिकडे थुंकत असतील तर त्यांची चूक आहे. सो या 3 लेवलला हे काम करायचं असतं. एक राजश्रय असतो, एक लोकाश्रय असतो आणि एक आमचं काम. आम्ही काय पद्धतीने काम करतो, आम्ही खरंच सिन्सिअरली काम करतो का, आम्ही खरंच इमानदारीत नाटक सादर करतो का, आम्ही 30 दिवस किंवा जी काही मिनिमम रिहर्सल लागते. कसं आहे की तुझ्याकडून 400-500 रुपयाचे काढायचे खिशातून. आमची सर्व्हिस इंडस्ट्रीच्या वरची इंडस्ट्री आहे. कारण हॉटेलमध्ये जेव्हा जातो तेव्हा आपण आधी खातो आणि मग बिल देतो. इथे आम्ही आधी पैसे घेतो आणि मग आम्ही खायला घालतो आहे. सो वी शुड बी मोर ॲन्सरेबल असं माझं म्हणणं आहे. त्यामुळे आमची जबाबदारी असते. राजाश्रय तर पाहिजेच आहे, त्यांनी त्यांचं काम करावं. आम्ही आमचं काम, आमचं मध्ये आहे आम्ही उत्तम काम करायला पाहिजे. आम्ही उत्तम काम केलं तर दोन्ही बाजूंनी आम्हाला उत्तम सपोर्ट मिळू शकतो, जे कोविडनंतर बऱ्यापैकी अंमलात येऊ लागलेलं आहे. शेवटचा प्रश्न, तुमची नाटकं विनोदी आहेत, तुमचा वावर स्टेजवरचा बघितला की एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा प्रेक्षकांना सुद्धा मिळते. इथे आता तो संवाद साधताना ती मला मिळतेच आहे. इसका रहस्य क्या आहे भाई? मी मनापासून करतो सगळं आणि वडे पण खाता. सर मी खाण्याच्या बाबतीत आपण काही कमी जास्त करत नाही बाबा. त्याच्यासाठीच मी काम करतो. आधार आला तरी सुद्धा ते झालं, ते विसरलं. पान उलटलं. काय करायचं नाही हे कळलंय. अच्छा, काय करायचं नाहीये. काय करायचं नाही म्हणजे वेळच्या वेळी झोपायचं आहे. योग्य ती झोप घ्यायची आहे, योग्य ती औषधं घ्यायची आहेत. हां, थोडासा व्यायाम तुला करायला पाहिजे, तो व्यायाम करायला पाहिजे. काय करायचं नाही हे कळलं, त्यामुळे बाकीचे उरले तर काय करायचं ते करत राहतो मी. थँक्यू सो मच. येस, धन्यवाद. माझा सहकारी आफताब शेख आणि कॅमेरामन आयुब कागजीसह मी राहुल कुलकर्णी, ABP माझा, सोलापूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.